ह्या महामानवाने फक्त हिंदू धर्म किंवा भारत म्हणून नव्हे तर संपूर्ण जगाला असा एक वेगळा संदेश दिला। ते महात्मा ज्योतिराव फुले। ह्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या ह्या जयंतीनिमित्त आज मी समग्र वाङ्मय ग्रंथ उपलब्ध नव्हते बाबा, तुमच्या घरी आलंच, भविष्यात तुम्ही झालाच ह्याच्यात तर ते करा ग्रंथ, ते आम्ही उपलब्ध केले, त्यासाठी खूप आटापिटा करावा लागला। हे ग्रंथ उपलब्ध होणं गरजेचं, शासनाने प्रकाशित केलेले हे महात्मा फुलेंचे समग्र वाङ्मय, पूर्वी यदी फडक्यांनी ते आणले होते। महात्मा फुलेंचे गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न, आणखी काही ग्रंथ आहेत सार्वजनिक सत्यधर्म की जे त्यांनी अर्धांगवय झाल्यानंतर लिहिलेला ग्रंथ आहे। अशा ग्रंथाचं एकत्रीकरण करून, ते गुलामगिरी ग्रंथ तर सापडत नव्हता, कलकत्त्याला सापडला एका ग्रंथालयात, ती एकच प्रत होती। असे ग्रंथ एकत्र करून यदी फडके या व्यक्तीनं ते प्रकाशित केलं आणि परत एक विचारवंत विद्वान होऊन गेला, बिचारा काळाच्या पडद्याआड झाला, हरी नरके। ह्या हरी नरकेनी ते नंतर पुनर्प्रकाशित करून शासनाने सवलतीच्या दरात, पूर्वी 50 रुपयाला ठेवला होता ग्रंथ, आता त्याची 320 रुपये किंमत झालेली आहे। असे मी 15 ग्रंथ परवा अवेलेबल केले, त्यासाठी स्पेशल माणूस बॉम्बेला पाठवला आणि फोटोजिंको मुद्रणालयातनं ते आणलेले आहेत। हे ग्रंथ आणण्याचा हेतू एक तर मी प्रमुख पाहुण्यांना ते दिलेलेच आहे, परंतु या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना सांगायचं आहे की महात्मावली द्विशताब्दी वर्षी सुरू होत आहे। या माध्यमातून मला दुःखाची गोष्ट सांगते की लोकांना माहीतच नाही। ज्यांनी वारसा जपायला पाहिजे, कुणीतरी वारसा जपलाच पाहिजे। बाबा मंदिरात गेले तर मला म्हणले महात्मा फुले काही तुमचे एकट्याचे नाहीत, मान्य आहे मला, पण त्याचा वारसा जपणारी कोणतरी पिढी पाहिजे ना। जे जपणार आहेत मी ते कुठल्याही लोकांचे असू द्यात, त्यांनी जपला पाहिजे। म्हणून मला एकच सांगायचं आहे की महात्मा फुल्यांचं समग्र वाङ्मयाची पारायण होणं गरजेचं आहे। आणि ही जर झाली तर माझ्या माता भगिनीने या ठिकाणी जरूर सांगायचं की भोंदू बाबा तयार होणार नाहीत। महात्मा फुलेंनी पहिला हल्ला केला ह्या व्यवस्थेवर की जी व्यवस्था ह्या गुलामगिरीत गेली होती। मानसिक, शारीरिक, आर्थिक सर्वच बाजूनी गुलामगिरीत गेलेला समाज बाहेर काढण्यासाठी महात्मा फुलेंनी स्वतःचं जीवन अविरतपणे खर्च केलं। आणि खडकवासल्यासारखे धरणं बांधणारा माणूस, पुणे स्टेशन सारखा सप्लाय करणारा माणूस, ब्रिटिश बॉम्बेचे ब्रिटिश स्टेशन त्याच्या शिष्याने ते बांधलेलं आहे महात्मा फुलेंच्या। तुमच्या माहिती करायचं म्हणून सांगतो, महात्मा फुलेने जे काम केलेलं आहे असं काम करण्यासाठी किमान 10 जन्म माझ्यासारख्या माणसाचं तर घ्यावं लागेल तरी होणार नाही। एवढं मोठं काम उभं केलं की ज्या कामाचं एक एक पैलू जरी घेतला, आता लोक म्हणतात त्यांना भारतरत्न द्या, अमकं करत अमकं, तर मला एकच सांगायचं आहे की त्यांच्या विचारात अनेक भारतरत्न तयार झाली। स्वतः आपल्या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी असतील किंवा अब्दुल कलाम आझाद असतील किंवा अटल बिहारी असतील किंवा आत्ताच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्यांनी त्यांना गुरु मानलं। कारण महात्मा फुल्यांनी ह्या समाजातली विषमतेचं कारण एकच सांगितलं आणि ते विषमतेचं कारण त्यांनी एकाच अभंगात लिहून ठेवलेलं आहे। ते म्हणजे त्यांनी विचार केला, अभ्यास केला की हे माणसं का मागासलेत, ही वर्णव्यवस्था का निर्माण झाली, तर ही वर्णव्यवस्था निर्माण होण्याचं एकमेव कारण म्हणजे हे लोक अज्ञानी आहेत आणि अज्ञान ह्याचं कारण आहे, म्हणून ह्यांना संज्ञान केलं पाहिजे। विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले। मग शूद्र, सवर्ण, मादले, वरचे, खालचे हे का तयार झाले, ते अज्ञानामुळे तयार झालेले। ते अज्ञान नष्ट होणं गरजेचं आहे, म्हणून यांना शिक्षण देणं गरजेचं आहे। या शिक्षणामुळे हे लोक शूद्र झालेले आहेत, खचलेले आहेत आणि त्यांची अविकसित मागासली पण त्यात आहे। डॉक्टर BK यादव त्या मोठ्याच्या वाडीसारख्या शाळेत शिकला म्हणून इथे येऊन आज भाषण करतोय आणि नंतर तिथंच माझा एक चुलत भाऊ शेतीत माती उकरतो, मी उकरत बसलो असतो। तर शिक्षणाचं महत्त्व काय आहे, कारण हे शिक्षण आहे म्हणून हा समाज इथं बसलेला आहे, शिक्षण आहे म्हणून आपण या मोठ्या मोठ्या लोकांना घेऊन आज इथं कार्यक्रम करतोय आणि हे ओळखलं म्हणून महात्मा फुलेंनी शिक्षणावर भर दिला। नुसता शिक्षणावर भर नाही दिला तर त्यासाठी त्यांनी विचार केला की आपल्या ज्या महिला आहेत नुसत्याच शूद्र समाजातल्या नव्हे तर ब्राह्मणापासून सर्वच समाजामध्ये स्त्रियांवर जे अत्याचार होतात ते केवळ ते अज्ञान ठेवलेले आहेत, त्यांना दाबून ठेवलेलं आहे, त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे।
म्हणून शिक्षिका तयार होत नव्हतं कोणी शिक्षणाला, कारण पाप समजलं जात होतं. त्यावेळी स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन तिला शिक्षित करून ह्या समाजामध्ये पहिली शाळा काढली. हे एवढं मोठं भयानक काम आमचे मुख्य वक्ते आलेले आहेत, ते तर खूप त्यातले प्रकांड पंडित आहेत, बोलतील त्याच्यावर. पण मला एक समता परिषद अध्यक्ष म्हणून मी अध्यक्षपद कसे केलं बाबा, मला गरज नव्हतं. मी त्या लोकराज्य पार्टीचा अध्यक्ष होतो राज्याचा, आणि परत हे समता परिषद अध्यक्षपद म्हणजे माझ्यासाठी छोटं होतं. परंतु ह्यामध्ये काम करायला वाव आहे. हे एक मोठं व्यासपीठ आहे. यामध्ये दलित, दुबळे, रजले, गाजले ह्या लोकांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल म्हणून मी परत हे स्वीकारलं. माझ्या खात्यावर टाकले दशरथ फुले ह्या मंडळीने, म्हणजे तुम्ही करा म्हणून मी परत स्वीकारलेले. ह्या सामाजिक कार्यामध्ये आपण सर्वांनी असंच मला सहकार्य द्यावं. भविष्यात ते सांगायचं मला राहिलं की भोंदू बाबाड हे संपवायचे असतील तर पारायणं लावली पाहिजेत म्हणून हे ग्रंथ मी विकत आणलेले आहेत. आणि इथं समजा बाबांच्या जवळ लाडकी समाज आहे सगळा शेजारी, फरांदवाडी, ठाकूरकी, हे कोळकी, विडणी, आमच्या सागराबांची. तुम्ही तिथं पारायणं लावा आणि ह्या पारायणाच्या माध्यमातून लोकांना हे वाचू द्या. त्यावेळी कळेल की महात्मा फुले काय आणि आपली समाज व्यवस्था काय आणि आपण कुठे आहोत. कारण आम्ही सुद्धा अजून सुधारलेलो नाही. जोपर्यंत आमच्या घरात टी व्हीवर बाबांचे कार्यक्रम पाहिले जातात, म्हणजे संजय बाबाचे नव्हे, बाबांचे म्हणजे ते उघडे बुगडे बाबा दाखवतात, त्याला मोठी नावं दिली जातात, त्यांचे चमत्कार दाखवले जातात. म्हणूनच महिला आयोगाच्या अध्यक्षासारखी माणसं सुद्धा तिथं अडकली जातात. हे एकदम दुर्दैवाने मला सिद्ध न बोलताच सुद्धा बोलायची गरज पडते. आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्व ह्यांना ह्या महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने सर्वांना ह्यासाठी महात्मा फुलेंच्या कामाचा प्रत्येकाने थोडं थोडं जरी काम आपल्या घरापासून सुरुवात केलं तर निश्चितपणे आपल्या समाजामध्ये, म्हणजे नुसत्या एका समाजामध्ये सर्वच समाजामध्ये सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगतो. या ठिकाणी खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद महात्मा फुलेंचा पुरोगामी विचार मांडण्यासाठी फलटण तालुक्यात विशेष बनकर यांना बाबांनी संधी दिल्याबद्दल समता परिषद त्यांची आभारी आहे. निश्चितपणे हे निश्चितपणे कुणाच्या डोक्यात आलेला विषय आहे. आम्ही तर हे बरेच वेळ बोललो, बाबा हा विचारवंत विद्वान माणूस, पैसा नसलेला माणूस तुम्ही निवडून आणला. निश्चितपणे आमच्यासाठी तर एक बुष्णावं गोष्ट आहे. खरंच पैसा नसलेला सामान्य माणूस ही खऱ्या अर्थाने तुम्ही महात्मा फुलेंना दिलेली हे खरी ही आहे श्रद्धांजली म्हणा, आदरांजली म्हणून आपण